हाय गायस, आज आपण करणार आहोत कोलिम साफ धुवून घेतलेले. आता गॅसवर ठेवला पॅन, त्यात टाकलाय तेल, त्यामध्ये टाकून घेऊया आता आपण धुतलेली छानपैकी कोलिम ही आपण आता मस्त मोठ्या गॅसवर पाणी सुटेपर्यंत भाजून घेऊया. हे भाजून घेण्याचं कारण करून की त्याचे कोलिमचे केस आहे, बारीक बारीक कोलिम त्याचे साफ केले नाहीत आपण, डोकी वगैरे ते आपण छानपैकी भाजून ते निघतं, त्यासाठी भाजायला घेतलेले आहेत. आता छानपैकी भाजून घेतलेले आहेत. आता बघा, तर मस्त भाजून निघालेले त्याचे केस, डोकी वगैरे. मग आपल्याला सोलण्याची टेन्शन नाही येत आहे. बघा कसं आहे ते. आता आपली कोलिम भाजून झालेली आहे छानपैकी. आता आपण गॅसवरनं उतरूया. हे पहा कशी वाटते. त्याची केस, डोकी वगैरे साईडला झालेली आहे, छानपैकी कडक झालेले आहे. आता फोडणी द्यायला घेऊया. आपण गॅसवर ठेवलं आहे कढी, त्यात टाकूया तेल, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तर त्यामध्ये टाकून घेऊया आपण लसूण छानपैकी लालसर होऊन, त्या लसूण छान लाल झालेला आहे. आता त्यात टाकून घेऊया आपण कांदा टाकून घेऊ. आता कांदा पण आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा आपला लालसर झालेला आहे. आता त्यात टाकून घेऊ आपण टॅमॅटो मस्त आपण फ्राय करून घेऊया, त्यामध्ये तळून घेऊया कांद्यामध्ये टॅमॅटो. आता त्यामध्ये टाकूया मीठ, हळद टाकून घेऊ. आता आपण त्यामध्ये आता हळद टाकून झालेली आहे आपली. त्यामध्ये टाकून घेऊया मसाला. आता सगळं मिक्स करून घेऊ आपण. मसाला छानपैकी सर्व भाजून घेऊया. कांदा टॅमॅटोमध्ये, लसूणमध्ये भाजून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण कोलिम भाजलेले ही टाकायची आहे. हे टाकून मिक्स करून घेऊया. हे बघा, टोपाला पूर्ण कोलिमची केस वगैरे चिटकलेली आहेत. ही ट्रिक आहे, ती खूप सोपी आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया सगळीकडे. मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेली आहे, कोलिम आणली की कोलिम खूप चविष्ट असते खायला, पण साफ करण्याची खूप झंझट असते. ते केस काढा, डोकी काढा, मग त्यापेक्षा ही केलेली खूप छान असते. हे बघा, आपले कोलिम आपण भाजून झालेले, म्हणजे करून झालेली आहे. आपली तयार झालेली आहे भाजी. आता मिक्स झाली पूर्ण. तुम्ही नेक्स्ट टाईम करेल तर तुम्ही आणेल तेव्हा करून बघा. खूप झटपट होते. कोलिम साफ करायची झंझट नाही राहत. आता त्यामध्ये आपण 2 मिनटं जरा वाफ देऊन घेऊया कोथिंबीर टाकून. आता आपल्याली भाजी ही झालेली आहे. बघा कशी आहे ते. छान आहे क्या नाही? बाय.